भाऊ बहिणीचे नाते स्वार्थापलीकडचे असते. या नात्यात रुसवे फुगवे कितीही असले तरी परस्पर प्रेम आणि ओढ शेवटपर्यंत कमी होत नाही. हे नाते रक्ताचे असो नाहीतर मांडलेले, या नात्यात आपसूक खडीसाखरेचा गोडवा उतरतो. अशाच सुमधुर नात्याची एक सुमधुर गोष्ट. महर्षी नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, भगवंत, सुभद्रा तुमची धाकटी बहीण, तरी तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी, असे का? श्रीकृष्ण म्हणाले, सांगतो. त्याआधी तू जाऊन दोघींना आळीपाळीने सांग. कृष्णाचे बोट कापले गेले आहे, रक्ताची धार लागली आहे, पण वेळेला छोटीशी चिंधीसुद्धा मिळत नाहीये. एवढं कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. महर्षी आधी सुभद्रेकडे गेले, तिला निरोप दिला. ती हळहळली, परंतु आपल्या सगळ्या जरी काठाच्या नक्षीदार साड्या पाहता चिंधी कुठून आणायची असा तिलाही प्रश्न पडला. तिचा शोध होईस्तोवर महर्षी द्रौपदीकडे पोहोचले आणि तिलाही तोच निरोप दिला. वृत्त ऐकून द्रौपदीच्या काळजात चर्र झाले. मागचा पुढचा विचार न करता तिने लगेच आपल्या भरजरी साडीचा तुकडा फाडून महर्षींना दिला आणि म्हणाली, आधी जाऊन माझ्या भावाचे रक्षण करा. चिंधीचा तुकडा घेऊन श्रीकृष्णाकडे परत येत असता महर्षी मनात म्हणतात, मी तुझ्या भावाचे रक्षण करणारा कोण? तोच साऱ्या विश्वाचे रक्षण करतो. असे म्हणत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी कृष्णाच्या हाती सोपवली. याच निर्व्याज प्रेमाची छोट्याशा चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जा रक्षणाच्या वेळी केली. तिला एवढ्या साड्या पुरवल्या की त्या फेडता फेडता दुःशासन दमला, दरबार वरमला. उपस्थित प्रत्येक जण द्रौपदीची कृष्णभक्ती पाहून खजील झाला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने द्रौपदीची मदत केली. या गोष्टीतून आपण हेच शिकतो की नाती रक्ताची नसली तरी चालेल, परंतु जोडलेले नाते प्राणापलीकडे जाऊन जपता यायला हवे. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.